नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला झटपट असं फ्रेश चवळीपासून कालवण बनवून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीच्या बघा ह्या चवळीच्या शेंगा होत्या, नीट करून घेतलेल्या आहेत. ज्या कवळ्या होत्या ना त्याचे एकदम असे बारीक तुकडे केलेले आहेत, कारण की ते एकदम कवळ्या होत्या. तर याचं बी मोठं मोठं होतं, थोडंसं बारीक होतं, कशाचं मोठं होतं, अशा अशा पद्धतीत बघा. तर याचं तुम्हाला मी झटपट असं कालवण बनवून दाखवते. कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल काढून घेऊया. तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल. आणि तेल गरम होऊन देऊया. तेल गरम झालेलं आहे. छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, कढीपत्ता, हिंग पावडर थोडीशी, मिडियम आकाराचा 1 कांदा. कांदा चांगला भाजून घेऊया. कांदा हलकासा भाजलेला आहे. ह्याच्यामध्ये सुकं खोबरं, कोथिंबीर, लसूण, आलं कुटून घेतलेलं आहे. कोथिंबीरचे पण काय केलेलं आहे माहिती आहे का, कवळी कवळी देठं घेतलेली आहेत थोडीशी, ती पण ह्याच्यावर कुटलेली आहेत. सुकं खोबरं एवढंच आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आहे. त्याची थोडीशी देठं पण घेतलेली आहेत. गॅस आहे मिडियम. 1-2 मिनटं परतून घेऊया. 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो, ते पण आपण ह्याच्यामध्ये परतून घेऊया. मस्त असं परतून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये 1.5 चमचा कांदा लसूण मसाला मिक्स करून घ्या. कोणतं पण तुमच्या जे तुम्हाला आवडतं तो जरी टाकला तरी चालेल. चवीप्रमाणे टाकायचं मीठ, त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद. कांदा लसूण मसाला जर माझ्या पद्धतीनं बनवला असेल का नाही तर त्यात काही टाकायची गरज पडत नाही. त्याला काय करते, हलकंसं परतून घेते पहिलं. मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर हलकंसं पाणी सुटतं, छान असं मिक्स होतं. त्याच्यामध्ये टाकायची चवळी, हलवून घेऊया. 2 चमचे मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट, जरी नाही टाकलं तरी पण चालेल. हलवून घेते. ह्या चमच्याच्या मापानं टाकलेलं आणि ह्या चमच्याच्या मापानं कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. घरच्या घरी कसा बनवायचा ते पण मी घरी बनवून पण रेसिपी अपलोड केलेली आहे. आणि आपला कोल्हापुरी मसाला दाखवलेला आहे, तो पण खूप छान. त्यात तुम्ही बाकीचा कांदा लसूण कसा मिक्स करायचा ते पण मी दाखवलेला आहे. तो पण तुम्ही करून बघा, खूप छान लागेल तो पण. मस्त असं मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला कालवण बनवतोय ना तर पाणी किती टाकायचं, कोमट पाणी घेतलेलं आहे. 1.5 ग्लास मी पाणी गरम करत ठेवलं होतं. आता तुम्हाला कालवण किती पाहिजे त्याप्रमाणेच ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. आणि बारीक गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल किंवा मिडियम गॅसवर जरी शिजवून दिलं तरी चालेल. हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं तिरकं झाकण पण ठेवू शकता. आता हे मी शिजवून देते, नंतर तुम्हाला दाखवते. कालवण बघा शिजत ठेवलं होतं मी, झाकण वगैरे ठेवलं नव्हतं, असंच ठेवलं होतं मिडियम गॅसवर. मस्त असं झालेलं आहे आणि एवढं घट्ट झालेलं आहे. जर अजून तुम्हाला जर पातळ पाहिजे असलं तर पातळ करू शकता, कारण भातावर वगैरे खायला बरं पडतं. ह्या अशा पद्धतीमध्ये छान होतं. मग लपथबं जरी केलं तरी चालेल, सुक्कं जरी केलं तर चालेल. सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. तुम्हाला शिजलेलं पण दाखवते. मस्त असं बघा, एक सॉफ्ट असं शिजलं जातं आणि खूप चविष्ट होतं. फ्रेश चवळीपासून बनवलेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.